काल सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली म्हणून आम्ही प्रचार बंद ठेवला. मात्र काही लोकांनी ही संधी समजून घराघरामध्ये पैशाची वाटप सुरू केली. अरे मायबाप हो, मला मागच्या काही वर्षापूर्वी माझ्या गावातील एक ज्येष्ठ नागरिक म्हणले होते की मंगेश, पैसा कमव, हे लोक काही कामाचे नाही. आज मला त्यांचा शब्द आठवतोय. मायबाप हो, तो पैसा अवैध आहे. त्या पैशातून तुमच्या लेकरांचं भविष्य घडणार होतं, त्याला दर्जेदार शिक्षण भेटणार होतं. त्या पैशातून तुमच्या लेकीची सुरक्षा वाढणार होती, तिला सुरक्षा मिळणार होती. जेव्हा एखाद्या लहान लेकरावर अत्याचार होतो, आम्ही जेव्हा तिथं जातो तर सिस्टममध्ये काय चुकतंय हे आम्ही प्रश्न स्वतःला विचारतो. त्याचं उत्तर या ठिकाणी मायबाप सापडतंय. तुमच्या कामासाठी येणारा पैसा, तुमच्या शिवरस्त्यासाठी जेव्हा पावसात तुमच्या गाड्या जात नाही, तो रस्ता बनवण्यासाठी येणारा तो पैसा आज अर्ध्या रात्री तुमच्या घरी येतोय. या 2, 5, 10, 50 हजाराला भळभळून जाऊ नका. तुमचं अस्तित्व, तुमची लायकी एवढ्यात विकू नका. मायबाप हो, 5 वर्ष तुम्हाला काढायचे आणि 5 वर्षामध्ये तुमचा होणारा दर्जेदार विकास. आज माझं गाव मी आदर्श केलं, तसं सर्कल आदर्श करण्याचा माझा मानस आहे. मात्र या पैशापुढे मी हारलोय, तुम्ही मला हरू देऊ नका. मायबाप जनता, माय माऊलींनो, गावात जी दारू, अवैध दारू विकल्या जाते आणि त्यातून जे अत्याचार मायमाऊलीवर होता ते संपवण्यासाठी हा पैसा होता. एखाद्या वाळूचा हैवा सुसाट पळत सुटतं आणि लहान लेकरांना चिरडण्याचा प्रयत्न करतं, तो हैवा थांबवण्यासाठीचा हा पैसा आहे. तुम्हाला एखादी सलाईन हॉस्पिटलमध्ये लावण्यासाठीचा हा पैसा आहे. आणि म्हणून तुमच्या कामासाठी, तुमच्या भविष्यासाठी, तुमच्या आरोग्यासाठी, तुमच्या लेकराच्या शिक्षणासाठी आलेला हा पैसा आहे. हा घेऊन टाका. मात्र तुमचं अस्तित्व विकू नका. या पैशातून आपली लाचारी दाखवू नका. आपण जरी गरीब असलो, आपण जरी कष्टकरी असलो, आपण जरी शेतात काम करून कांदा भाकर खाणारे असलो, मात्र आपण स्वाभिमानी आहोत. आपण विकणारे नाहीये आणि आपण गरीबच याच्यामुळे की या लोकांनी भरमसाठ पैसा कमवलाय आणि आता आपल्याला अर्ध्या रात्री तो पैसा आणून देत आहे आणि आपलं भविष्य, आपलं विकास कामं, आपलं आदर्श स्वप्न हे आज रात्री अंधारामध्ये हे चिरडल्या जात आहे. म्हणून पुन्हा माय माऊल्यांना मी विनंती करतो, आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी विकल्या जाऊ नका. स्वाभिमानी राहा आणि धनुष्यबाणाला मतदान करा.